परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालतो. या श्रीचरणांना अखंड वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. श्रोते जनस्तवन आणि सभास्तवन या दोन समासांचा समन्वय या ठिकाणी मला सांगायचा आहे. समन्वय म्हणतोय बरं का मी, तुलना म्हटलेलं नाही. गणेशजी किंवा राहुल यांनी यांच्या समन्वयात्मक मांडणी काकांच्या आज्ञेने या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. आणि काकांनी जसं सांगितलं तसं तौलनिक अभ्यास नसून समन्वयाचा अभ्यास आहे. आणि म्हणून श्रोते जनस्तवन दशक 1 समास 6 आणि सभास्तवन दशक 1 समास 8 यांचा समन्वयात्मक अभ्यास आपण या ठिकाणी करतो. आता श्रोते स्तवन मध्ये सर्वप्रथम जर काही महत्वाचा भाग आपल्याला बघायचा असेल तर श्रोता कोणाला म्हणायचा आणि सभास्तवन मध्ये सभा कशाला म्हणायची, इथून झाले सुरुवात आपली. वेदांताची व्याख्या अशी आहे की वेदांत तात्पर्याचा निश्चय जो करतो तो श्रवण करतो आणि तात्पर्याच्या निश्चयाचा जो श्रवण करतो त्याला श्रोता म्हणतात. आता हा वेदांताची व्याख्या झाली. समर्थांना काय म्हणायचं आहे ते बघूया. ऐकलेलं जो समजून घेतो, समजलेल्या वाच्यार्थाचा जो लक्षार्थ जाणण्याचा प्रयत्न करतो व त्या लक्षार्थाशी एकरूप होतो त्याला श्रोता असं म्हणतात. ही समर्थांची व्याख्या आहे. आणि समर्थांनी ही केलेली जी व्याख्या आहे ती अतिशय सुंदर आहे. आता ही समर्थांची व्याख्या या दोन समासामध्ये कुठे आहे हो? नाही, श्रोते अवलक्षण निरूपण मध्ये ही व्याख्या आहे. दशक 18 समास 10 यातल्या या समासामध्ये सांगितलं आहे श्रोते अवलक्षण निरूपण, यात ऐकून घेतलेलं समजून घेणारा, शब्दांनी समजलं त्याचा लक्षार्थ जाणून घेणारा. पहिला शब्द समजून घेणारा म्हणजे वाच्यार्थ, दुसरा शब्द जाणून घेणारा म्हणजे लक्षार्थ आणि तिसरा ऐक्य पावणारा म्हणजे अर्थाच्याही पलीकडे अर्थरूप होणारा. हा समर्थांचा आदर्श श्रोता आहे. आता या आदर्श श्रोत्यामध्ये जर मी बसत नसेल तर मी अवलक्षण निरूपणामध्ये जातो आणि यात जर मी बसत असेल तर त्यात मी जात नाही. मग आता जर मी अवलक्षण निरूपणामध्ये जात असेल तर मी खरा आणि सच्चा श्रोता व्हायला पाहिजे. तो कसा असावा ते समर्थांनी सांगितलं. तसा समर्थांचा आदर्श श्रोता होणे या अभ्यासाचं लक्षण आहे. आपण सभा नाही होऊ शकत, आपण श्रोता होऊ शकतो. आणि असा आध्यात्मिक श्रोतृ वृंदांचा जो समुदाय आहे त्याला सभा असं म्हणतात. आता आध्यात्मिक श्रोतृ वृंदांचा समुदाय, श्रोता कशाला म्हणतात झालं, अशा श्रोतृ वृंदांचा जो समुदाय त्याला सभा असं म्हणतात. म्हणून पाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, पुराण, पारायण, यज्ञ, गायन आणि कथा कथन. आता ह्या कथा भगवंताच्या बरं का. अशा ठिकाणी जो समुदाय जमलेला असतो आणि असा ऐकणारा जो समुदाय त्याला सभा असं म्हणतात. आता श्रोत्यांचं स्तवन करतात म्हणजे स्तुती करतात, सभेचं स्तवन करतात म्हणजे स्तुती करतात. समर्थांना अभिप्रेत असलेला श्रोता वाच्यार्थ समजून, लक्षार्थ जाणून, अर्थाच्या अतीत होणारा, ऐक्य पावणारा
हा समर्थांचा आदर्श श्रोता आहे. हाच समर्थांचा आदर्श वक्ता पण आहे. वक्ता तो वक्ता नोहे, श्रोतेने विण, माऊलींनी म्हटलंय. समर्थ काय म्हणतात? अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा. कीर्तनामध्ये गंमत सांगतात. एक गुराखी बसला होता, म्हणजे मेंढपाळ बसला होता, आणि त्यांनी अशा कीर्तनकारांनी 2 खुणा केल्या. तर त्याच्या लक्षात आलं की 2 शिंग. असे श्रोते नाही समर्थांना अपेक्षित. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैसा. असा ज्या वेळेला श्रोता मिळतो, त्यावेळेला वक्ता फुलतो, वक्ता आनंदित होतो, आणि वक्त्याचे अंतःकरणातून जे विचार आहेत त्याचे कारण जे पाझरतात लक्षात घ्या. आणि म्हणून श्रोता हा वक्त्याला उत्साहित करणारा असतो. असे जर श्रोते मिळाले तर वक्त्याला अनेक गोष्टी स्मरणात येतात, आणि त्याचा खुलासा वक्ता करून देतो. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैसा, समर्थ म्हणतात. आता माऊलींनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं. वेदांत काय सांगतो? आश भगवद्गीता काय सांगते? आश्चर्यवच्चैव मन्या शृणोति. संपूर्ण मंत्र नाही म्हणायचा, एकच चरण. आश्चर्यवच्चैव मन्या शृणोति. असा जो ऐकणारा असतो तो आश्चर्य आहे, तो वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा. आश्चर्यवच्चैव मन्या शृणोति. आणि भगवद्गीता सांगते, कारण की आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम अशी ती श्लोक आहे. वेळेअभावी सगळे चरण म्हणण्यापेक्षा फक्त आपण श्रोत्याबद्दलचा आश्चर्यवच्चैव मन्या शृणोति एवढंच चरण त्या गीतेच्या श्लोकामधलं घेऊया. आता उपनिषद काय सांगतं? आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्ट. असं ऐकून घेणारा विरळाच असतो. श्रवणायापि बहुविध यो न लभ्य शृण्वन्तोपि बहवो यज्ञ विद्युः. आश्चर्यो वक्ता कुशलोस्तु लब्ध्वा, आश्चर्य श्रोता कुशलानुशिष्ट. कठोपनिषद. असा श्रोता आश्चर्यकारक आहे, म्हणजे क्वचित सापड. डॉक्टर काका कृती वचनाचं रूपांतर करताना सांगतात, आत्मज्ञ होय तो श्रोता, तोही दुर्मिळ निश्चिता. समर्थांनी पहा कसं वर्णन केलं होतं. ऐकलेलं समजून घ्यावं, समजलेलं जाणावं, आणि जाणलेल्याशी एकरूप व्हावं. समर्थांचा शब्द निशब्द डॉक्टर काकांच्या या रचनेमध्ये आहे. आत्मज्ञ होय जो श्रोता, तोही दुर्मिळ निश्चिता. म्हणजे श्रोता कसा असला पाहिजे? असा आश्चर्य रूप असला पाहिजे. आणि म्हणून काही ऐकता ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनात आकळे सारा सारा. एकदा ऐकायला लागला की त्याला थोडं थोडं कळायला लागतं. कळायला लागलं की त्याची वृत्ती निवळते, आणि वृत्ती निवळली की नेमस्त मनाचा आकळे, जे व्हायला पाहिजे तो निर्णय होतो. आधी कळता कळता बुद्धी निवळे, म्हणजे आतमधले अविचाराचे सगळे आगडोंब थांबून जातात, आणि मग एका विशिष्ट निर्णयावर बुद्धी येते, आणि त्या निर्णयाला निश्चय असं म्हणतात. तो निश्चय सार आणि असार काय आहे याचा झालेला. अशा पद्धतीने समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे श्रोत्याचं, की तुम्हाला काय सांग.
आध्यात्मिक श्रोते वृंदांचा समुदाय सभा आहे. असे श्रोते ज्या ठिकाणी एकत्र होतात तिला सभा असं म्हणतात. सभेमध्ये द्वैत असतं, सभेमध्ये अद्वैतही चालतं, पण द्वैत आणि अद्वैत यामधील सूक्ष्म भेदांचं जिथे मंथन होतं त्याला सभा असं म्हणतात. अनेक जण ऐकणारे असतात आणि एक जण सांगणारा असतो, तेव्हा त्याला प्रवचन किंवा पाठ असं म्हणतात. ऐकणाराही असतो आणि ऐकवणाराही असतो आणि ते दोघंही बोलत असतात तेव्हा त्याला चर्चा असं म्हणतात. एकच जण ऐकतो पण त्याला काहीच प्रश्न पडत नसतात तेव्हा त्याला कथन असं म्हणतात. आणि ऐकणारा कोणीच नसतो परंतु समोरचा फक्त विचारांमध्ये गुंतलेला असतो त्याला चिंतन असं म्हणतात. अशा पद्धतीने कथन, चिंतन, प्रवचन या सगळ्या गोष्टी होत असतात. पण चार साधक जरी चर्चेला असले तरी त्याला सभाच म्हणतात. फक्त चार साधक. दोन पेक्षा अधिक साधक असतील तर ती सभा झाली. तर तुम्ही म्हणाल दोन पेक्षा अधिकांना सभा कसं म्हणायचं? संस्कृत मध्ये बहुवचन हे तीन पासून सुरू होतं, म्हणून मी दोन पेक्षा अधिक. दोन पर्यंत चर्चा म्हणूया. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती. सभेचं वर्णन करतोय आणि ही स्तुती आहे, स्तवन आहे. श्रोत्यांचं स्तवन आहे तसं श्रोते असलेल्या सभेतही स्तवन आहे. स्तवन कोण करत आहे? प्रत्यक्ष रामरूप समर्थ करतात. आणि कृष्ण विष्णू हरी गोविंद तेथे आत्मचर्चा विशद उदंडगाती माऊली म्हणते. जे समर्थ म्हणतात तेच माऊली म्हणते. जे माऊली आणि समर्थ म्हणतं तेच भगवद्गीता म्हणते. जे भगवद्गीता म्हणतं तेच उपनिषद म्हणतं. याचा अर्थ उपनिषदांचा शब्दन शब्द भगवद्गीतेने फॉलो केलेला आहे सर्व उपनिषदो गावून. आणि आमचे नाथ महाराज समर्थ ज्ञानोबा माऊली तुकोबा हे सगळे जण अद्वैत वेदांताला शब्दशः फॉलो करतात. अशा सभेत आत्महिताच्या संशयाचा नाश होतो. आत्महित असतं पण आत्महित होऊ नये म्हणून संशय तयार झाला असतो मायेकडून. आणि अशा संशयाचा नाश होतो. या संशयाचा नाश झाल्यामुळे त्याचं आत्महित स्वच्छ होत. आम्ही जाहीर सभा म्हणतो तो ती सभा समर्थांना अपेक्षित नाही आणि त्या सभेतले सभासदही समर्थांना अपेक्षित नाही. हे श्रोते समर्थांना अपेक्षित. आणि ज्या पद्धतीने एकदा जर काही ऐकता ऐकता कळायला लागलं आणि कळता कळता बुद्धी स्थिर झाली, वृत्ती निवळे, तर निर्णय झालेला असतो. त्या निर्णयाचं रूपांतर निश्चयामध्ये होतं. निश्चय हा कधी बदलायचा नसतो. वन्स इट इज टेकन डिसिजन असं म्हणतात, ते बदलायचं नसतं.
आम्ही तुमच्याकडनं विमानं घेणार नाही म्हणजे नाही घेणार. झाला आमचा निश्चय झालाय. आता निर्णयाचं रूपांतर निश्चयामध्ये झालेलं आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. नको आम्हाला तुमचे विमान, तुम्ही एवढा टेरिफ लावताय ना, नाही घेणार. नाहीतरी विमानाचा प्रस्ताव तुम्ही ठेवला होता, आम्ही तुम्हाला अत्याधुनिक विमानं देऊ. नको तुमची अत्याधुनिक विमानं, आम्ही अन्यत्र बघू, पण तुमच्याकडनं नाही घेणार. तुम्ही टेरिफ वाढवताय ना एवढा. निश्चय झाला आहे. राजकारणामध्ये जर निश्चय सांभाळता येतो तर परमार्थात तर 100% निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आम्हाला कळेल कधी हो. पण जो खरा श्रोता असतो ना, तो जाणता असतो. 900 गवशा श्रोत्यांबद्दल भगवान समर्थ बोलतच नाही. खऱ्या श्रोत्याबद्दल समर्थ म्हणतात आहे, आणि हाच श्रोता समर्थांना अपेक्षित आहे, दुसरा नाही. नाना अर्थामृताचे भोगते, शब्दांच्या छटातील अर्थगर्भ पिपासू. कसे आहेत? नाना अर्थामृताचे भोगते. समर्थ सांगतात आहे या ठिकाणी, नाना अर्थामृताचे भोगते. किती हो? शब्दांच्या अनेक छटा जाणण्याचं कौशल्य ज्यांच्याजवळ असतं, ते प्रसंगी वक्त्याला सुद्धा मार्गदर्शन करू शकतात. पण शब्दांमध्ये छटा असतात हे आम्हाला कळलं पाहिजे. जप आणि जप दोन्ही शब्द लिहिताना सारखेच लिहितो. जप आणि जप हे ज ला य नाही लिहित आपण, पण वाचत असताना नाम जप म्हणतो. नाम जप यज्ञ तो वाजू न शके. त्या ठिकाणी जप शब्द वापरतो, आणि सांभाळ बरं का, या ठिकाणी जप शब्द वापरतो. जपणे हा वेगळा भाग आहे आणि जपणे हा वेगळा भाग. जाप्य जपेत समाधी निधानम, गुरु अवधानम महाअवधानम. जप जर जपता आला तर सावधानता जमती, आणि जप नुसता करता आला तर नाही होत सावधान. म्हणून नाना अर्थामृताचे भोगते. जप आणि जप या दोघांच्या प्रोनाऊन्सिएशन मधून अर्थामृत वेगळा आहे बघा. एकदा एक वाक्य म्हटलं होतं मी, की माझ्या राशीला शिरा नको. काय शब्द आहे? राशी शिरा. राशीच्या विरुद्ध केलं की, उलट शब्द केले की लगेच शिरा होत. राशीरा. माझ्या राशीला शिरा नको, म्हणजे मला शिरा नाही आवडत. पण ती गोष्ट पेलणाऱ्याची क्षमता सुद्धा तशा दर्जाची असते, जो दर्जा समर्थांना अभिप्रेत आहे. एक डॉक्टर काका आला असताना आम्ही बांबूंच्या झुडपांमधून जात होतो. आनंदवनामध्ये बांबूचं पुष्कळ त्या वाहत्या पाण्याच्या जवळ लावलेले होते, आणि खूप बांबू होते त्याचे. त्यावेळी माझे एक मित्र काकांना म्हणाले की, काका आम्हाला केनं शिकवा ना, म्हणजे केनोपनिषद शिकवा ना. म्हणले एकदम, आणि केनच शिकायचं आहे, जमेल का तुम्हाला? तर त्या मित्राने उत्तर दिलं, काका आपण आम्हाला केनं शिकवा, जर नाही जमलं तर केननी मारा. केनं शिकवा, नाही जमलं तर केननी मारा. बांबूची बारीकशी जी दांडी असते, हिरवी गार, त्याला केन म्हणतात, आणि उपनिषदाला केन म्हणतात.
येणं नाही जमलं तर केननी मारा. शब्दांच्या छटा पहा कशा आहेत. आणि अर्थगर्भ पिपासू श्रोता या छटा समजल्याची राहत नाही. म्हणून वाच्यार्थ वेगळा असतो आणि व्यंगोक्ती वेगळी असते. पुष्कळदा व्यंगचित्र दाखवले जातात, पण त्या व्यंगचित्रातलं व्यंगाची मौज कळली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. मोरोपंत उत्तम प्रकारचे अर्थांच्या छटा मांडणारे होते मोरोपंत. आणि शंकराचार्यांजवळ अर्थ छटांचं साम्राज्य, त्यांना शब्द सम्राट म्हणतात. समर्थांचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, क ख ग घ पासून त्यांनी तो समास पूर्ण ज्ञ पर्यंत केलाय. त्याला प्रतिभेचं सामर्थ्य लागतं. ते सामर्थ्य समर्थापाशी आहे, पण या छटा समजण्यासाठी एक रिसेप्टिव्हिटी लागते, ती अतिशय तीक्ष्ण लागते. तीक्ष्ण रिसेप्टिव्हिटीचं वैशिष्ट्य म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हाला कळतंय असं मी गृहीत धरतो. तुम्ही तीक्ष्ण रिसेप्टिव्हिटीचे आहात, म्हणजे शब्दांच्या छटा कळणारे आहात, अर्थांचे भोगते आहात. धारदार सुरीला बोट लागलं तरी पण बोट कापतं, आणि बोटाला धारदार सुरी लागली तरी पण बोटच कापत. सुरी नाही कापल्या जात. सुरीला बोट लागलं तरी बोटच कापतं, आणि बोटाला सुरी लागली तरी बोटच कापतं. असा श्रोता ज्या वेळेला आपल्या समोर उपस्थित असतो, म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. माझ्याकडनं इवलासा प्रयत्न कर. मी माझ्याकडनं इवलासा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे लहानशी खार, आपलं ओलं अंग वाळू मध्ये भासते, आणि ती वाळू सेतू बंधनासाठी समुद्रामध्ये झटकते. तैसी माझी अल्पमती, बुद्धिहीन अल्पमती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. समर्थ म्हणतात, मी कुठेच नाही. काय समर्थांचा विनय आहे, कल्पना करा. एवढी प्रगाढ प्रतिभाशक्ती असताना तेथे माझी व्युत्पत्ती किती म्हणतात असं. आणि आम्ही थोडस आलं की स्वतःला प्रवचनकार समजतो. समर्थ तेथे माझी व्युत्पत्ती किती म्हणतात. तेथे मी आणीला चोरू. 18व्या अध्यायात शेवटी म्हणतात, सकल करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाची. ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. प्रामाणिक नाही म्हणतात तो. मी केलंच नाही. रामरायांनी लेखन करवून घेतलं. सकल करणे जगदीश. समर्थांचा विनय हा समर्थांच्या अंगीभूत गुणाचा भाग आहे. समर्थांनी केलेलं प्रदर्शन नव्हे. आम्ही म्हणतो, शे कसलं 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 कसलं, असं नाही करता येत. असं नाही करत आहे. तो त्यांचा ओरिजिनल विनय आहे, मूळ स्वभाव आहे. अहंकार राहित्य जिथे असतं तिथे या दर्जाचा विनय प्रस्फुटित होतो.
ऐसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापाशी बोलित, तरी माझी चिंता तुमचे चित्त, आहेलच की, वाहेलच की. तुम्ही माझी चिंता करणारच आहात, 100% करणार आहात. मला खात्री आहे या गोष्टी. आणि म्हणून अशा श्रोत्यांचं स्तवन करतात आहे, स्तुती करतात. स्तुती करत असताना अर्थवादाचा सिद्धांत हा शब्दांना लावावाच लागतो. एक रेष लहान आहे तर दुसऱ्या रेषेला जर मोठी म्हणायची असेल तर लहान रेषेच्या तुलनेतच ती मोठी असते, त्याला अर्थवाद असं म्हणतात. अशा प्रकारचे श्रोते बहुसंख्येने समर्थांच्या सभेमध्ये असतात. ते श्रवणाची संधी जाणतात. सभेमध्ये श्रवणाची संधी सोडत नाही, सामान्यबद्ध मनोराज्य करत राहतात. थोडासा जो हुशार आहे तो अन्य वक्त्यांनी काय सांगितलं ते सांगतो आणि ते त्यावेळेला आठवतो. त्यामुळे मूळ वक्त्याच्या सांगण्याचा गाभा त्याच्या लक्षात येत नाही, तो एकाग्र होतच नाही. क्षमा करा, मला कोणालाही दुखवायचं नाही. पण ज्या वेळेला आपण समास ऐकतो, ज्या वेळेला आपण समासाकडे एकाग्रतेने लक्ष देतो, त्यावेळी त्या समासामध्ये टाळ्या वाजण्याचे सिम्बॉल्स, अंगठा दाखवण्याचे सिम्बॉल्स, हे श्रोता अवलक्षण आहे असं समर्थांना म्हणायचं आहे. 18वा दशक, 10वा समास. आता ते थांबेल, माझ्या लक्षात आलंय. थांबायलाही हवं. जे बोलले त्यानंतर पुन्हा ती साईन करण्याकडे आमचं लक्ष जातं, एकाग्रता भंगते हो यांनी. आमचे खूप श्रोते ऐकू नाही शकले आज. ती लिंक जर काल मिळाली असती तर आम्हाला ती देता आली असती, कारण सकाळी वर्ग असतो. काल सकाळी आम्हाला बोलावं लागतं. म्हणजे 2 दिवस आधी आमच्या हातात आली तर मग मागच्या वेळेसारखी संख्या राहते. असलेली संख्ये ते श्रोते एकाग्रतेने ऐकणारे असावे. आपलं अंतःकरण दुभंगता कामा नये. आपली वृत्ती ही तद्रूपतेकडे विलीन व्हावी. पाण्यात जशी लाठी मारली तर पाणी दुभंगत लगेच एक होत, तसं संतांच्या सलगीमध्ये आम्ही झालो की परमेश्वराशी ऐक्य साधता येतं. असा श्रोता मला व्हायचंय. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली म्हणून आम्ही खुणा करत राहू, याला अर्थ नाहीये. हा, त्याच्या मागचा भाग कौतुकाचा आहे, छान बोलले असं आहे. पण असं असताना सुद्धा तेवढं सुद्धा अंतःकरण दुभंगता कामा नये, एकाग्र असा. नंतर बोलूया की, प्रवचनानंतर दिलखुलास बोलता येईल, प्रश्न पण विचारता येतील. पण तो 45 मिनिटाचा काळ क्षण क्षण मला एकाग्र करता आला पाहिजे, अशी श्रवणाची संधी जे कमावतात त्यांना जाणते असं म्हणतात. आणि असे जाणते एकत्र येतात, त्या जाणत्यांची सभा असते. अशी सभा ही मोक्षाची सहज व्यवस्था असते. कारण अशा जाणत्यांमध्ये उत्तम गुणांची संपन्नता असते. असे जाणते सत्वगुणी असतात. सत्वगुणी व्यक्ती इकडे तिकडे विचलित होत नाही, लक्षात ठेवा. नाथ महाराज ज्या वेळेला ही
प्रवचन करत असत, कथा सांगत असत किंवा पुराण सांगत असत. नाथ महाराजाची मांडी 3-3 तास हालत नसे. 3-3 तास नाथ महाराजाची मांडी हालत नसे. इतके नाथ महाराज काम आणि वाईट स्थिर असायचे. एकाग्रता कशाला म्हणतात, सुस्थिरता कशाला म्हणतात, याच्यातून शिकायला. स्वामी चिन्मयानंद एकदा व्यासपीठावर प्रवचनाला बसले. थोडीशी त्यांची मांडी हलली. त्यांच्या मांडीला खिळा पोचला. थोडा वर केला आणि ती तशीच धरून राहिली, पण दुखली. मग थोडी खाली गेली तर पुन्हा खिळा पोचला. बोचल्याबरोबर त्या मांडीला त्यांनी तसाच दाबून ठेवलं पूर्ण प्रवचन होईपर्यंत. वर उचलणं खाली उचलण्याने सारखे सारखे बोच राहिले असते आणि एकाग्रता भंग झाली असती. ती मांडी त्यांनी तशीच त्या खिळ्यावर दाबून ठेवली. त्यावेळेला त्यांचं प्रवचन पूर्ण झालं तेव्हा त्यांचं धोतर रक्ताने माखलं होतं. पण सांगण्यातल्या एकाग्रतेला जरा सुद्धा धक्का नाही लागला. फक्त ज्या वेळेला एवढा एकाग्र असतो तेव्हा त्याचे श्रोते सुद्धा तसेच एकाग्र असतात. म्हणून ती सभा स्तुती करण्यालायक असते. या ठिकाणी धैर्य लागतं. लक्षात, तत्वगुणाबरोबर धैर्य लागतं. चांचल्यत्व हा रजोगुणाचा स्वभाव. त्यातलं गवतच तोडून टाकायचं, गवतच तोंडात खात राहायचं, ऐकत राहायचं, एकाग्र हवं म्हणायचं. अशी एकाग्रता नसते. जुना काळ सांगितला मी की ते गवत तोडायचं, गवतावर बसायचं, ऐकत बस. आता नवा काळ ते असे चिन्ह पाठवायचे, टाळ्या वाजवायच्या, फुलं हे करायचे. तुझी कोण आहे? मला दोषण द्यायचं नाही बरं का. टेक्नॉलॉजीचा उपयोग घ्यायचा आहे, दुरुपयोग नाही करायचा. या सभास्तवांमध्ये आणि श्रोते स्तवांमध्ये माझ्या एकाग्रतेला भंग करणारी दुसरी कुठलीही हालचाल माझ्याकडनं होऊ नये या दृष्टीने मी सावध असायला पाहिजे. म्हणून समर्थ सावध म्हणतात, जापते जपेच समाधी निदानम कुरु अवधानम महाअवधानम. समर्थ अत्यंत सावध राहा असं भगवत पूज्यपाद सांगतात. समर्थ सावध राहा. समर्थांचं विनय एवढा आहे की तैसा मी संतांचा अंकित वाटत. मी दास आहे तुमचा. बस नाही तर या समासाच्या शेवटी दासानुदास म्हणतात. मी तुमच्या दासांचाही दास आहे. केवढं हो नम्रता, केवढी हो विनम्रता, केवढी आहे लक्षात घ्या. काही प्रापंचिक असतात, काही परमार्थिक असतात. सभेमध्ये सगळ्याच गोतावळा असतात. म्हणजे काही प्रवृत्ती मार्गी असतात आणि काही निवृत्ती मार्गी असतात. काही गृहस्थ असतात, काही वानप्रस्थी असतात, काही संन्यासी असतात. असं जरी असलं तरी सुद्धा जेव्हा ते एकाग्र होतात तेव्हा त्यांची प्रवृत्ती हरवून जाते आणि अर्थांतर पाहता पाहता ते निवृत्त होऊन स्वरूपाकार. एक गुणानुवादे करिता माऊलीची ओवी आहे. समर्थ म्हणतात 23व्या ओवीत की विद्या, कला आणि गुणविशेष सभास्तवांमध्ये
विद्या, कला आणि विशेष हे भगवंताचे प्रिय आहेत. आता हे ज्या सभेमध्ये समूहाने असेल तिथे काय असेल हो? हृदय वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विलास. काय त्या श्रोत्याचं वर्णन करावं? साहित्य बोलता जैसे हसती देवगुरु. त्याला आपले म्हटले ना, त्याच्या बोलण्यातलं उणं नाही काढल्या जात. त्याचं बोलणं घेतलं जातं, सांभाळून घेतलं जातं. सभानायक सांभाळून घेतात. त्यांच्याजवळ नित्यानित्य विवेक असल्यामुळे सभेला दिशाहीन होऊ देत. त्यांचा महिमा अलौकिक काय वर्णावा. असा अलौकिक वर्णा महिमा सभेमध्ये असतो. अशा सभा वंदनीय आहेत, स्तुत्य आहेत. म्हणून होते परमेश्वरची केवळ त्यांची पूजा वाचार बळ स्वरूप आहे. मी माझ्या वाचेनी मी बरळतो आहे म्हणतात, कारण मी एक वागदुर्बळ आहे असं म्हणतात, विनम्रता. आणि त्यांची पूजा मी माझ्या शब्द सुमनांनी करतो आहे. कारण श्रोत्यामध्ये ती धारणा अपार असते. असे श्रोते ईश्वराचे अवतार असतात, प्रत्यक्ष सुरवर असतात. समर्थांनी तर अर्थवादात सांगत असताना हृदय वेदगर्भ विलसे म्हटलं, मुखी सरस्वती विलासे म्हटलं, त्यांना देवगुरु पण म्हटलं, पूर्ती किरणांचे दिनकर असं म्हटलंय. आणि तिथे त्यांची सावधता पण असते. ते सर्व काळ निराभिमानी राहतात असं सभेमध्ये सांगत असताना समर्थांनी श्रोता कसा असावा हे 21व्या ओबीमध्ये सांगितलंय. आणि तिथून समर्थांनी जे सांगायला सुरुवात केली सभेमध्ये, की शांती, क्षमा, दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतरशुद्ध, ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष. तो ईश्वरी पुरुषच असतो. आणि त्या ईश्वरी पुरुषाबद्दल ज्या वेळेला सांगतात आहे, ज्या वेळेला त्याच्याबद्दल समर्थ सांगतात आहे, तेव्हा ते म्हणतात परमेश्वराचा जन. त्याची माझे अभिनंदन, जयाशी समाधान अकस्मात बाणे. त्यांच्या नुसत्या सोबत राहिलं तरी आपल्याला समाधान मिळतं. नाही तर मग हुर्यो, हिंगाणे, मस्ती करणे, अशा सभा नाही समर्थांना अभिप्रेत. या कलियुगातल्या सभा झाल्या. मग समर्थांच्या कोणत्या युगातल्या सभा होता हो? संस्कारित कलियुगातल्या सभा. संस्कार झालेली माणसं त्या ठिकाणी येत असत. आणि म्हणून उत्तम गुणाची मंडळी त्या ठिकाणी येत असत. म्हणून ते परमेश्वराचे जन असं म्हटलं. त्यांना भगवंताच्या मूर्ती म्हटलाय. तेथे पाविजे उत्तम गती, अशाईसा निश्चय बहुत ग्रंथी महंत बोलिले. समर्थ म्हणतात आहे की असाच निश्चय सगळीकडे सांगितला. 28 नंबरची ओबी आहे बघा. ऐसी सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार. जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. भगवंताचं कीर्तन चालताय, ती सभा श्रेष्ठ समजावी. नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदये रवौ, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. याच समर्थांनी स्वतःच्या भाषेत स्पष्टीकरण सुद्धा केलं आहे. नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. सर्व संशय कीर्तनाने आणि कीर्तनाच्या श्रवणाने मावळून जातात. अशा प्रकारची सभा अत्यंत स्तुत्य असते.
या सभेमध्ये जे असतात ते वक्तव्याचं दिव्यान्न सेवन करतात आणि ते भावाचे भोगते असतात. कशा पद्धतीची मांडणी झाली, यापेक्षा काय मांडणी झाली हे पाहतात. ऐसा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे, यथेच्छसी तथा कर. काय म्हणतात? आता उचित ते करावे, समर्थ म्हणतात. जीवानी अशा प्रकारचा आशय जाणल्यानंतर आता उचित ते करावं. भगवंत गीतेमध्ये एवढं सगळा उपदेश केल्यानंतर अर्जुनाला सांगतात, यथेच्छसी तथा कुरु. काय म्हणतात आहे? यथेच्छसी तथा कुरु. आणि आम्ही काय म्हणतो? मी सांगतो ते ऐक. आमचं म्हणणं, मी सांगतो ते ऐक असं असतं. आणि समर्थ त्या ठिकाणी सांगतात आहे की तुझी जशी इच्छा असेल तसं कर. आता उचित ते करावे, ऐसा आशय जाणून जीवे. पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. मी दासांचाही दास आहे. श्रोता भगवंत आहे, कधी लक्षात ठेवून विसरू नका. आपणाहुनी देव थोर, ऐसा जय जयास कळला विचार. जो स्वतःपेक्षा भगवंताला श्रेष्ठ मानतो, तो भगवंत सकळांमध्ये आहे. सकळ काही जगदांतर तोही राखावे. आणि त्यामुळे श्रोत्यांचं मन जपलं पाहिजे. श्रोत्यांना टोमणे मारू नये, श्रोत्यांना नाव ठेवू नये. तुका सौम्य शब्दामध्ये आणि चांगल्या पद्धतीने सांगता येतात. जसं ते चिन्ह करणं थांबून गेलं एकदम. दोष नाही द्यायचा. चुकून आपलं सूक्ष्म अंतःकरण एकाग्रतेमध्ये थोडं कमी पडतं. थोडं कमी पडतं, म्हणून असं होतं. रजोगुण तोही काढून टाकाय. श्रोत्यांना, वक्त्यांना रिझवण्याचं कार्य नाही आहे श्रोत्यांचं. श्रोत्यांचं कार्य ब्रह्मैक्य होणं आहे. श्रोत्यांची जबाबदारी काय आहे? ब्रह्मैक्याची जबाबदारी आहे. म्हणून पहिल्यांदाच सांगितलं होतं की ऐकलेलं समजून घ्यावं वाच्यार्थ, तो जाणून घ्यावा लक्षार्थ, आणि त्याच्याशी एकरूप व्हावं. एकरूप होणारा दुसरा विचार नाही करत, आणि दुसरी कृती तर नाहीच करत. कृती विचाराच्या नंतर होते. तदोदित सेवी दिव्यान्ने, शब्दरूपी पक्वान्य खाता येतं. साधं वक्तव्य सुद्धा रुची पालट करून घेता येतं, लक्षात ठेवा. म्हणून सर्वज्ञानी त्रिकालज्ञानी गुणांचे भोगते जरी वक्ते असले, श्रोते असले, तरी सांगणारा काय सांगणार आहे हे तो सांगण्यापूर्वीच यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून अखंड सावधान आणि असताना त्यांना मी वंदन करतो, असं समर्थांचं म्हणणं. ते अनेक ग्रंथामध्ये इतर संतांनी सुद्धा सांगितलं. ऐसा निश्चय बहुत ग्रंथी महंत बोलिले, अशा मूर्ती त्या श्रोतेच्या समूह असलेल्या अभांना हा समूह आहे. मी या ठिकाणी वंदन करतो. आपण पुढे या ठिकाणी